हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तुम्ही नवीन असाल तर हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मनामध्ये कुठले डाऊट असतील तर या नंबरला कॉल करा. 5012 जागा जे गव्हर्नमेंट भरणार आहे त्याविषयी काही गोष्टी आपण जाणून घेणार आहात. पहिले पाहूया 3500 कोटीचा गैरव्यवहार टाळा, प्राध्यापक भरती एमपीएससी मार्फत घ्या. ही बातमी आहे लोकमत वर आलेली आणि ही बातमी आलेली आहे अमरावती मधून. थेट मुख्यमंत्र्यांना पत्र, निर्णय संस्था अध्यक्षांना पोषक. दुसरीकडे पदभरती निवड प्रक्रिया 60-40 चे सूत्र, भ्रष्टाचार होण्याची शक्यता आणि पदभरती खाजगी संस्थांच्या हाती का, असे खूप काही प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर पडलेले आहेत. जाणून घेऊया या भरतीविषयी नेमकं आहे तरी काय. खरंच 3500 कोटीचा गैरव्यवहार टाळा जाऊ शकतो का, ते एमपीएससी मार्फत भरती घेतल्यानंतर काय असं होऊ शकतं. ह्या बातमीविषयी सविस्तर सकारात्मक गोष्टी जाणून घेऊया. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्ही रात्रंदिवस एक करून सेट आणि नेट परीक्षा उत्तीर्ण झालात. हातात पदवी आहे, डोळ्यात स्वप्न आहे, पण मनात एकच भीती आहे. भरतीमध्ये वशिलेबाजी तर होणार नाही ना. वशिलेबाजी न होणार म्हणजेच पारदर्शकता असू शकते का. मला 70 लाख 1 कोटी तर पैसे जमा करावे लागतील का, आणि हे पैसे कुठून आणायचे. एवढे पैसे मी जमा करू शकत नाही. माझ्याकडे गुणवत्ता आहे पण पैसे नाहीत. ही गुणवत्ता कुणाकडे असू शकते. जे कष्टकरू आहेत, शेतकऱ्यांची मुलं आहेत, खूप कष्ट घेतलेले आहेत, रात्रंदिवस एक केलेला आहे, असेच विद्यार्थी जे आहेत गुणवत्तेपासून खूप खूप अधिक गुणवत्ता धरून आहेत. हे लक्षात ठेवा. त्याची किंमत मिळेल का. 5012 पदांची भरती एमपीएससी द्वारे घेतली जाऊ शकते का, याविषयी कॉमेंट्स मध्ये उत्तर द्या. तुमचे उत्तर उद्याचं भवितव्य निर्माण करू शकतं, ठरवू शकतं. हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनेल द्वारे वेगवेगळ्या भरतीविषयी माहिती देत असतो. भारतामधील कुठल्याही विद्यापीठाविषयी भरती असो या महाविद्यालयीन भरती असो, सगळे अपडेट मी माझ्या चॅनलवर तुम्हाला भेटतील. तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्स मध्ये उत्तर द्या. ही बातमी तर तुम्हाला दिसत आहे. सरळ तुम्ही छोटी छोटी गोष्ट या बातमीमध्ये आहे, कसं काय काय नाही. सध्या लाखो रुपये निवड होण्यासाठी लाखो रुपये निवड होण्यासाठी द्यावे लागतात, अशी सर्वश्रुत चर्चा आहे. एका पदासाठी कमीत कमी 70 लाख रुपये तर खाजगी संस्था चालकांना द्यावे लागतात. त्यामुळे 5000 पदांची साठी कमीत कमी 3500 कोटी रुपयांचा घोटाळा होऊ शकतो, गैरप्रकार होऊ शकतो, अशी बातमी लोकमत सांगत आहे. जर तुमच्या मनात हे प्रश्न असतील तर आजची ही बातमी लोकमतची तुमच्यासाठी आशेचा एक मोठा किरण होऊ शकते. कशी. 3500 कोटी संभवता गैरव्यवहार रोखण्यासाठी आणि ही भरती थेट एमपीएससी मार्फत घेण्यासाठी आता थेट मुख्यमंत्र्यांनाच साकडं घालण्यात आलेलं आहे. ही केवळ बातमी नाही तर तुमच्या हक्कांच्या लढाईची सुरुवात असं समजू शकता. ही मोठी मागणी, ही बातमी पुढे आली आहे. केवळ एक हेडलाईन नाही तर तुमच्यासारख्या प्रामाणिक कष्ट करणाऱ्या उमेदवारांच्या हक्कांचा लढा आहे. या बातमीमध्ये पारदर्शकतेचा आग्रह आहे. जेव्हा शिक्षण क्षेत्रातून अशा प्रकारचे बातम्या येऊ शकतात, भरतीची मागणी होऊ शकते, तेव्हा व्यवस्थेवर दबाव निर्माण होऊ शकतो. ही बातमी सिद्ध करू शकते की आता गुणवत्तेला किंमत मिळण्यासाठी सामाजिक आणि राजकीय स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. 5012 पदांची संधी तुम्हाला भेटू शकते का. राज्यातील अनुदानित महाविद्यालयामध्ये 5012 सहाय्यक प्राध्यापक पदांना मान्यता मिळाली आहे. ही तुमच्या करिअर मधील सर्वात मोठी संधी ठरू शकते. 100% ठरू शकते. गुणवत्तेचा विजय होऊ शकतो का. होऊ शकतो. मागणी अशी आहे की निवड समितीमध्ये खाजगी संस्था चालकाऐवजी शासकीय यंत्रणे एमपीएससीचा सहभाग असावा. जर हे घडले तर वशिलेबाजी संपून केवळ सेट नेटच्या गुणवत्तेवर निवड होऊ शकते.
100% होऊ शकते. भरती प्रक्रिया मध्ये घेत असते वेळेस कॅमेरा असू शकतो, व्हिडिओ रेकॉर्डिंग होऊ शकते, बऱ्याच गोष्टी होऊ शकतात जे गुणवत्तेला वाव देणारी गोष्ट असू शकते. या भरती प्रक्रियेच्या गोंधळामध्ये तुम्ही अडकून जाऊ नका. अभ्यासाला वेळ वाया घालू नका. अभ्यास करा. वेळ वाया घालू नका. सकारात्मक राहा. व्यवस्था बदलण्याची मागणी जोर धरत आहे आणि लवकरच योग्य व्यक्तीला योग्य जागा मिळेल अशी चिन्ह दिसत आहेत. सेट नेट करणारे आणि सेट नेट क्वालिफाईड आहेत असे खरे हिरे कधीच कोशात दबू राहू शकत नाहीत. हे लक्षात ठेवा. मित्रांनो, लोक काय म्हणतात किंवा सिस्टम कशी आहे यापेक्षा तुमची तयारी कशी आहे हे महत्वाचे आहे. आज जर ही मागणी मान्य झाली तर उद्या मुलाखतीला समोर जाताना तुमच्याकडे सेट नेटचे प्रमाणपत्र आणि विषयाचे सखोल ज्ञान हेच तुमचे सर्वात मोठे बळ असणार आहे. वशिलेबाजीच्या चर्चेकडे दुर्लक्ष करा, कारण पारदर्शकतेला लढा ही खूप मोठा होणार आहे. रस्त्यावर येणार आहे. पत्राद्वारे शासन आता चौकस झालं आहे. तुमची मेहनत कधीच वाया जात नाही. ही कुठल्या ना कुठल्या मार्गाने फळाला लागू शकते. तुम्हाला त्याचं फळ भेटू शकतं. तुमचं सेट नेटचा स्कोर आणि तुमची जिद्द तुम्हाला महाविद्यालयातील आणि विद्यापीठातील वेगवेगळ्या जागेसाठी पुढे नेऊ शकते. खचून जाऊ नका. तयारी सुरू ठेवा. विजय तुमचाच असेल. आपले वेगवेगळे शुभचिंतक जे आहेत ते एमपीएससी द्वारे भरती व्हावी अशी मुख्यमंत्र्यांपासून ते सांगत आहे. वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून ती समोर येण्याचा प्रयत्न चालू आहे. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून खासगी संस्थांमधील भरती प्रक्रियेमध्ये संभाव्यता वाढत आहे. भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधले जात आहे. तरी सेट नेट उमेदवारांनी याचा फायदा घ्यावा आणि त्याचा फायदा असा होईल की जर तुम्ही एमपीएससी मार्फत भरती झाली तर गरीब आणि होतकरू शेतकऱ्यांचा मुलगा, मेहनती, कष्टाळू, हुशार विद्यार्थ्यांना याचा फायदा 100% होऊ शकतो. आर्थिक देवाणघेवाणाविषयी नोकरी तुम्हाला मिळू शकते. मिळण्याची शक्यता वाढेल. शिक्षण क्षेत्रात ही बळकटीची बाब आहे. बळकटीचे चिन्ह आहे. एनएपी 2020च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पात्र प्राध्यापकांची गरज आहे. महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या विद्यापीठातील जागा खूप रिकाम्या आहेत. त्या भरल्या गेल्या नाहीयेत. त्या जागा तुम्ही 100% तुमच्या प्रयत्नांनी ती तुम्ही घेऊ शकतो. फक्त तुमच्या एका जागेचा विचार करा. तुम्ही प्रयत्न करा आणि तुमच्या जीवनातला हा खूप मोठी छलांग असू शकते. आशेचं किरण असू शकते. याला नष्ट होऊ देऊ नका. असंच जागृत राहा आणि अभ्यास करीत राहा. काही अडचण असेल तर या नंबरला फोन करा. खचून जाऊ नका. हिंदीमध्ये एक वाक्य आहे, करत करत अभ्यास जडमती सुजान होय. अभी नहीं तो कभी नहीं. या गोष्टीचं या वाक्यांवर विचार करा आणि व्हिडिओ चांगला वाटला तर आपल्या मित्रांना पाठवा. खूप खूप आभार.